नमस्कार, कुक विथ अश्विनी कोडीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची ही रेसिपी एकदा जर बनवाल तर आठवड्यातून 2-3 वेळेस नक्कीच बनवाल। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी 1 कप मी पाणी घेतलंय। मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला होता, तोही त्याच्यात टाकला। शिमला मिरची आणि टोमॅटो। भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला अधिक भाज्या घालायच्या असतील तर तेही तुम्ही घालू शकता। आता 1 चमचा मी ओवांचा वापर करते। ओवांना मस्त असं चोळून घेतल्या आणि त्या टाकल्या आणि बडीशोप ही मी टाकते। बडीशोपच्या ऐवजी तुम्ही जिराचाही वापर करू शकता, पण बडीशोप टाकल्याने अगदी छान हा नाश्त्याला फ्लेवर येतो। आता चवीप्रमाणे आता मीठ घातलं। मीठ घातल्यानंतर मी थोडा किसलेला बटाट्यांचा वापर करते। बटाटा आपला कच्चाच आहे, हवं तर तुम्ही उकळलेला बटाट्याचा पण वापर करू शकता, पण बहुतेक कच्च्याच बटाट्याचा वापर करा, तेही चांगलं असेल। आता मी कुटलेली मिरचीचा वापर केला। कुटलेली मिरचीनंतर मी थोडी हळद टाकली। हळद ऑप्शनल आहे, हवं तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही। थोडा आमचूर पावडर टाकला। आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही निंबाच्या रसाचाही वापर करू शकता। थोडा गरम मसाला मी घालत आहे आणि चम्मचच्या मदतीने आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं मात्र विसरू नका। चला तर मग आपण सुरुवातीला 1 कप असा पाणी घेतलं होतं, त्याच कपने मोजून मी अर्धा कप रवा घेतलाय। रवा घेतल्यानंतर त्याच कपने मोजून मी अर्धा कप बेसनाच्या पिठाचा उपयोग करते। जर तुम्हाला बेसनचे पीठ नसेल घालायचं तर तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता, पण हा जो आपण नाश्ता बनवतोय या नाश्त्यासाठी बेसनचे पीठ खूपच छान असं राहील। तर सगळं आपण आता टाकून मिक्स करून घेणार आहोत। जर तुमच्या मुलांना कुठल्या भाज्या आवडत नसतील तर त्या भाज्याही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, जसे की बीट, गाजर, पालक वगैरे असंही तुम्ही या स्नॅकमध्ये टाकू शकता। आता सगळं साहित्य आपलं मिक्स करून झालंय। आता 5 मिनिटासाठी याला एका साईडला ठेवून देऊया। 5 मिनिटं झाले। 5 मिनिटानंतर मस्त आपला हा रवा छान असा फुलून गेलेला आहे, बघू शकता तुम्ही। थोडं पहिले पातळ वाटत होतं, पण आता 5 मिनिटानंतर रवा फुलला आहे आणि मस्त असं आपलं घट्टसर आपलं हे बॅटर रेडी झालंय। आता याच्यामध्ये आपण थोडा इनोचा वापर करणार आहोत। इनोऐवजी तुम्ही ना बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाचाही वापर करू शकता, पण माझ्याकडे इनो होता म्हणून मी इनोचा वापर केलाय। आता थोडं पाणी घालून त्याला ॲक्टिवेट करून घेऊया आणि सगळं मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया। बघू शकता आता आपण चम्मचच्या मदतीने हे सारं मिश्रण आता मिक्स करून घेणार आहोत चम्मचच्या मदतीने। आणि मिक्स करून झाल्यावरती गॅसवरती आपण आता एक तवा ठेवणार आहोत। तवा मस्त असा आपला तपलेला आहे। तापून गेलेल्या तव्यावरती थोडं तेल घालूया। तेलच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता किंवा बटरचाही वापर करू शकता। मंडळी, जर सकाळी तुमच्या मुलंही लंच बॉक्स घेऊन जात असतील स्कूलमध्ये तर तेव्हाही तुम्ही 10 मिनिटामध्ये हा स्नॅक बनवू शकता आणि त्यांना देऊ शकता। आता आपण थोडी तीळ घातली। तीळ ऑप्शनल आहे, पण तीळ घातल्याने खूप छान हा नाश्ता आपला रेडी होतो। म्हणजे जे थालीपीठ म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हटलं तरी चालणार आहे, कारण आपण एकदम हेल्दी आणि प्रोटीन असं भरलेलं थालीपीठ आपण बनवतोय, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा आपण भाज्याही टाकलेल्या आहेत। आणि भाज्या टाकून आता आपलं हे थालीपीठ मस्त असं रेडी होणार आहे। एका बाजूने मस्त आता आपण शेकून घेऊया। 1-2 मिनिटासाठी आपण आता याला झाकून घेणार आहोत। 1-2 मिनिटं झाल्यावरती आता आपण झाकण खोलूया। झाकण खोलल्याने वरचा भाग असा मस्त आपला शेकून झालेला आहे, म्हणजे कोरडा झालेला आहे, बघू शकता। आता वरून आपण थोडं तेल घालूया। तेल घातल्याने खालची बाजूही जशी मस्त अशी शेकून आपली तयार झाली तशी वरची बाजूही मस्त अशी शेकून रेडी होईल। थोडं तेल घातलं। तेल घातल्यानंतर आता आपण वरून थोडे तीळ घालूया। जर तुमच्याकडे काळी तीळ असेल तीही तुम्ही घालू शकता, आणि नसेल तुम्हाला घालायची तर तुम्ही स्किपही करू शकता। आता चला मग दुसऱ्या बाजूने आपण याला पलटून घेऊया आणि दुसरी बाजूही आपण मस्त खरपूस होईपर्यंत असं भाजून घेऊया। बघू शकता दुसरी बाजूही आपली मस्त अशी खरपूस अशी भाजून तयार झाली आणि अगदी छान आपले हे जो नाश्ता आहे हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता हाही आपला आता तयार झाला आहे।
आणि तुम्हाला जर सकाळी चहासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत जरी तुम्ही हा नाश्ता बनवून खाल्ला ना तरी खूप छान हा नाश्ता लागतो. आणि जर तुमची मुलेही स्कूलमध्ये जात असेल तर स्कूलमध्ये जात असताना 10 मिनटात हा नाश्ता रेडी होतो. त्यांच्या लंच बॉक्समध्ये किंवा टिफिन बॉक्समध्येही तुम्ही हा नाश्ता देऊ शकता किंवा आपल्या नवरबांसाठी सकाळच्या नाश्त्यासाठीही तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. अगदी कमी वेळेत हा नाश्ता रेडी होतो. आणि बघू शकता आपण सगळे थालीपीठ आता रेडी करून घेतलेत आणि एकदम छान आपले हे थालीपीठ रेडी झालेत. तुम्ही ही थालीपीठ दह्यासोबत किंवा कुठल्याही हिरवी चटणी किंवा टोमॅटोची चटणी कुठलीही चटणीसोबत सर्व करू शकता. आता मी हा नाश्ता दह्यासोबत सर्व करणार आहे संध्याकाळच्या चहासोबत. आता आपला हा नाश्ता पूर्ण असा रेडी झाला आहे. अजिबात ऑइली वगैरे हा नाश्ता नाही आहे. अगदी पौष्टिक हा नाश्ता बनवून आपला रेडी झाला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गावाचं नावही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी तुमच्या आभार व्यक्त करू शकेल. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये.